नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। दहावी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र। बालमित्रांनो, आज आपण इतिहासाचा पाठ पाहणार आहोत। आपला आजचा पाठ आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, भाग 2। ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, क्षमता विधाने। इतिहासाच्या अभ्यासातील संग्रहालयांचे, ग्रंथालयांचे महत्त्व सांगता येणे। इतिहासाच्या अभ्यासातून वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येते ही भावना विकसित करणे। इतिहासाचा अन्य अभ्यास क्षेत्रांशी समन्वय साधणे। ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठामध्ये 9.1 इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, 9.2 काही नावाजलेली संग्रहालये हे दोन मुद्दे आपण मागील भागामध्ये अभ्यासलेले आहेत। 9.3 ग्रंथालये आणि अभिलेखागार, 9.4 कोश वाङ्मय हे दोन मुद्दे जे आहेत म्हणजे ग्रंथालये आणि अभिलेखागार व कोश वाङ्मय या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण आजच्या भागात भाग 2 मध्ये करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन भाग 2 आता आपण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमाचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिलेले ग्रंथ। अत्यंत मोलाच्या अशा ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन, जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये ही करतात। विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण अभ्यासले होते की इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। इतिहासाची जी साधनं आहेत, लिखित, भौतिक आणि मौखिक, ही जी सर्व साधने आहेत ही इतिहासाची साधने मिळवणे, नंतर ती जी मिळालेली साधनं आहेत त्या मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे आणि पुरावस्तूच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई करणे म्हणजे त्यांचे जतन करण्यासाठी त्यांची स्वच्छता राखणे ही आवश्यक आहे। तसेच ते सर्व साधने प्रदर्शित करणे, या सर्व गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात आणि त्या कामांसाठी विविध विषयातील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात आणि यासाठी इतिहासकाराला म्हणजे इतिहासाचा अभ्यास करण्याला या ठिकाणी संधी उपलब्ध होते। आता काही नावाजलेली संग्रहालये आपण मागील भागामध्ये अभ्यासली होती। म्हणजे मध्य युगातील युरोप राजघराण्यातील व्यक्ती ज्या होत्या, या व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयाला आली। आता हे आहे फ्रान्स मधील लुव्र संग्रहालय, हे आहे इंग्लंड मधील ब्रिटिश संग्रहालय,
हे आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे USA मधलं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. आणि आता भारतातील काही संग्रहालय पहा. हे आहे कोलकाता येथील भारतीय संग्रहालय. हे भारतातील पहिले संग्रहालय. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. आणि 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजे नॅशनल म्युझियमची स्थापना झाली. आणि मुंबईमध्ये असलेलं हे आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. विद्यार्थी मित्रांनो, संग्रहालयाचं कामकाज करण्यासाठी संग्रहालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम असतो. तो आपण अभ्यासला की आपल्याला व्यवसायाची संधी किंवा नोकरीची संधी संग्रहालयामध्ये अभिलेखागारांमध्ये प्राप्त होते. आपण हे सर्व मागील भागामध्ये भाग 1 मध्ये अभ्यासले आहे. आता आपण भाग 2 मध्ये ग्रंथालय आणि अभिलेखागार याविषयीची माहिती घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9.3 ग्रंथालय आणि अभिलेखागार या संदर्भात माहिती समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथांचे संकलन हे ग्रंथालयात होते तर पुरावस्तूंचे संकलन हे संग्रहालयात होते. तर प्राचीन दस्तऐवज जे प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथालये आणि संग्रहालये ही राष्ट्रासाठी आवश्यक असतात. ही राष्ट्राचा चालता बोलता जिवंत इतिहास असतो. त्यामुळे राष्ट्रासाठी त्यांचे महत्व अनन्यसाधारण असते. ग्रंथालये व संग्रहालये यांच्यामुळे अभ्यासकाला इतिहास लेखन करणे सुलभ जाते. ऐतिहासिक घटना व व्यक्तींची चरित्रे सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. भूतकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येते. वस्तू संग्रहालये पाहिल्याने कला व अभिरुची यात वाढ होते. इतिहासाबद्दलच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनात बदल होतो. प्राणी, कीटक, पक्षी, निसर्ग घटक यांची माहिती होते. ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसाराला हात लागतो. प्राचीन ऐतिहासिक साधनांचे जतन होते आणि मनोरंजन आणि पर्यटनालाही चालना मिळते. व्यवसाय आणि रोजगार मिळण्यास मोठी संधी प्राप्त होते. या सर्व विविध कारणांसाठी ग्रंथालये आणि संग्रहालये प्रत्येक राष्ट्रासाठी आवश्यक असतात आणि दोन्हीही राष्ट्राच्या प्रगतीची आणि वैभवाची प्रतीके असतात. विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथांचे संकलन, त्याचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारेही केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीलाही ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे तर संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणेही महत्त्वाचे असते. ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात. कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते. त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विध्वंस होत नाही. व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात. एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता
विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचक वर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय कोणती आहेत? चला तर मग आपण आता सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय कोणती आहेत ते पाहूया. तक्षशिला विद्यापीठ येथील हे जे ग्रंथालय आहे हे इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक या कालखंडातील हे ग्रंथालय. हे आहे मेसोपोटेमियातील असिसिरियन साम्राज्याचा सम्राट अशुरबानिपाल यांचे ग्रंथालय. हे आहे इसवी सन पूर्व 7व्या शतकातील ग्रंथालय. आणि हे आहे इजिप्त मधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4थ्या शतकातील. विद्यार्थी मित्रांनो, ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असे समजले जाते. तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध करणाऱ्या सरफोजीराजे भोसले यांचे नाव इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी, डेव्हिड ससून लायब्ररी मुंबईतील. आता आपण पाहूया अभिलेखागारे. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, कागदपत्रांची सूची तयार करणे, नागरिकांना हवी तेव्हा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे, संपूर्ण व्यवस्थापन संगणकीय प्रणालीशी जोडणे, ही सर्व कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. अभिलेखागारात ठेवलेल्या कागदपत्रात कोणताही बदल केला जात नाही, त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 मध्ये दिल्लीमध्ये ते आणले गेले. इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. इसवी सन 1748 पासून कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी,
अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचाही समावेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, या नोंदींची वर्गवारी ही सार्वजनिक, प्राच्यविद्या विषयक, हस्तलिखिते, खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे अभिलेखागार असते. आता आपल्या महाराष्ट्राचेच घ्या तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर येथे महाराष्ट्र शासनाची अभिलेखागारे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहे. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. कोशवाङ्मय. कोशवाङ्मय म्हणजे कोशामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानाचे संकलन आणि व्यवस्थित मांडणी केलेली असते. त्याला म्हणतात कोशवाङ्मय. विद्यार्थी मित्रांनो, कोशवाङ्मयामध्ये इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा पाश्चात्य विश्वकोश हा कोशवाङ्मयातील एक मैलाचा दगड ठरला आहे आणि असे अनेक विषयांचे इन्सायक्लोपीडिया उपलब्ध आहेत. विकिपीडिया आणि इन्सायक्लोपीडिया हे दोन्ही विश्वकोश हे तेवढ्याच दर्जाचे आहेत आणि हे 2 विश्वकोश संपूर्ण जगात विश्वसनीय आणि समग्र माहिती असलेले आणि अद्ययावत असणारे असे 2 विश्वकोश आहेत. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. कोशामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानांचे संकलन आणि व्यवस्थित मांडणी केलेली असते आणि उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने उपलब्धी हे कोशाचे उद्दिष्ट असते. आता आपण पाहूया कोशाची आवश्यकता काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचवले जाते. वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. वाचकांच्या मुद्द्यांचा, समस्यांचा उलगडा होतो. अभ्यासाला ज्ञानाचा संग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची प्रेरणा कोश देतात आणि कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात. समाजाच्या गरजेप्रमाणे त्या प्रकारचे कोश तयार होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कोशाची वैशिष्ट्ये समजून घेऊया. अचूकता, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतपणा म्हणजे अद्ययावतता ही कोशाची वैशिष्ट्ये आहेत. आता आपण कोशाचे स्वरूप जाणून घेऊया. कोशाची रचना आकारविल्ले म्हणजे वर्णक्रमानुसार केलेली असते. प्रत्येक कोशाची निर्मिती निवडलेल्या विषयानुरूप होते. कोशाचे विषयानुरूप प्रकार केले जातात. कोशात महत्वाच्या घटना, संज्ञा, संकल्पना व व्यक्ती या घटकांची माहिती दिलेली असते. वाचकांची सोय आणि माहिती शोधण्याची सोय व्हावी म्हणून सूची असते. कोशांचे लेखन त्या विषयातील तज्ञांच्या मदतीने होत असते. आता आपण कोशांचे प्रकार पाहूया. शब्दकोश, विश्वकोश, कोशसदृश वाङ्मय आणि सूचीवाङ्मय हे आहेत कोशांचे प्रकार. कोश आणि इतिहास यांचा जो संबंध आहे तो काय संबंध आहे तर इतिहास विषय आणि कोशात दोन्हीमध्ये वस्तुनिष्ठतेला, सत्य माहितीला आणि अद्ययावतपणाला महत्व असते. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्याला कोशवाङ्मय उपयुक्त ठरते
तो कोश निर्मितीला इतिहासाची जोड द्यावीच लागते. कोश हे समाजाचे मानचिन्ह. स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्राचे तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. कोशातून राष्ट्रीय अस्मिता जागी करता येऊ शकते. ज्ञानार्जन व प्रसार म्हणजे ज्ञानाचा प्रसार ही कोश निर्मितीची प्रेरणा असते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा आविष्कार कोश रचनेत पाहायला मिळतो. म्हणून कोश हे समाजाचे मानचिन्ह असते. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, की कोश हे समाजाचं मानचिन्ह आहे असे का म्हटले जाते? आता आपण कोशाचे प्रकार समजून घेऊया. इतिहास कोश, चरित्रकोश, ज्ञानकोश, स्थळकोश, विश्वकोश, संस्कृतिकोश, संज्ञाकोश आणि काही वैशिष्ट्यपूर्ण कोश हे आहेत काही कोशांचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहास कोश गतकालीन मानवी व्यवहारात आलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ देणाऱ्या कोशास इतिहास कोश असे म्हणतात. अशा कोशात घटना, व्यक्ती, त्यांचे नामोल्लेख, ताम्रपट, शिलालेख अशा शब्दांचे अर्थ आणि दस्तऐवज, हस्तलिखिते, अभिलेख यांची वर्णानुक्रमे यादी दिलेली असते. य.न. केळकर यांचा ऐतिहासिक शब्दकोश महत्वाचा आहे. आता आपण पाहूया भारतीय प्राचीन चरित्रकोश. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्रे व त्यांचे योगदान यांची माहिती या कोशात दिलेली असते आणि त्यालाच म्हणतात चरित्रकोश. आता रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी 1876 मध्ये भारतीय प्राचीन चरित्रकोश प्रकाशित केला. भारतीय प्रादेशिक भाषातील हा पहिला चरित्रकोश मानला जातो. या कोशात मनूपासून महाभारतकालीन अशा प्राचीन व्यक्ती आणि त्यांची स्थळे यांचं वर्णन त्यांनी केले आहे. भारतवर्षात होऊन गेलेले प्रख्यात लोक, त्यांच्या स्त्रिया व पुत्र, त्यांचा धर्म, देश व त्यांच्या राजधान्या, त्यातील नद्या व पर्वत या सर्वांची माहिती इतिहास व चरित्र या कोशात दिलेली आहे. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा 3 खंडात प्रसिद्ध झालेला भारतवर्षीय चरित्रकोश हे महत्वाचे चरित्रकोश आहे. आता आपण पाहूया ज्ञानकोश. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्र ज्ञानकोशाचे 23 खंड प्रसिद्ध केले. कोश निर्मिती मागील त्यांची जी भूमिका होती, ही कोश निर्मिती मागील भूमिका कोणती आहे ती पाहूया. एक म्हणजे लोकांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे, ही कोश निर्मिती मागील त्यांची भूमिका होती. आता आपण स्थळकोश म्हणजे काय ते समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास भूगोलाच्याच आधारे घडत असतो. ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे कोश म्हणजे स्थळकोश. महानुभाव मुनी व्यास यांचा स्थानपोथी, तसेच सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा प्राचीन भारतीय स्थलकोश हे महत्वाचे स्थळकोश आहेत. स्थळकोश इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात.
आता आपण पाहूया विश्वकोश. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केले. मराठी विश्वकोशाचे शिल्पकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीचे काम सुरू झाले आणि म्हणूनच त्यांना मराठी विश्वकोशाचे शिल्पकार म्हटले जाते. या कोशाचे आजवर 20 खंड प्रकाशित झाले आहेत. जगभरातील ज्ञान साररूपाने विश्वकोशात आणले गेले. संस्कृती कोश. विविध संस्कृतींमधील धर्म, पेहराव, उत्सव, सण, परंपरा, शिक्षण इत्यादींची माहिती ज्या कोशात दिलेली असते त्याला संस्कृती कोश असे म्हणतात. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली तयार झालेल्या भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड प्रसिद्ध झाले आहेत. या कोशात प्राचीन भारताची संस्कृती, समाज जीवन, सण, उत्सव, परंपरा यांची माहिती आढळते. आता आपण पाहूया संज्ञा कोश कशाला म्हणतात. इतिहासातील संज्ञा, संकल्पना वेगळ्या काढून त्या समजून सांगणारे कोश म्हणजे संज्ञा कोश. जागतिकीकरण, साम्यवाद, साम्राज्यवाद अशा संकल्पनांचे अर्थ सामान्य लोकांना सहज सोप्या भाषेत सांगण्यासाठी संज्ञा कोश तयार केले जातात. काही वैशिष्ट्यपूर्ण कोश माहित आहे का तुम्हाला? संगीत शास्त्रकार कलावंत यांचा इतिहास सांगणारा लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचाही कोश आहे. तसेच क्रांतिकारकांचा चरित्र कोश श. रा. दाते यांनी लिहिला आहे, ज्यात सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्रे व छायाचित्रे आहेत. आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्याविषयीही चरित्रकोश आहे, जो न. र. फाटक यांनी या कोशात स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या कोशामध्ये दिलेली आहे. प्राचीन भारतीय कोश. भारतात इसवी सन पूर्व सुमारे 7व्या शतकात संस्कृत भाषेत निघंटू म्हणजे प्राचीन वैद्यकशास्त्राची माहिती देणारा ग्रंथ आणि धातुपाठ यांसारख्या शब्दकोशांची परंपरा ही प्राचीन आहे. असे शब्दकोश त्या काळात रचले गेले. त्याचप्रमाणे प्राचीन तत्वज्ञानावर आधारलेला दर्शन संग्रह आणि अमरसिंह या बौद्ध पंडिताने 5व्या शतकात रचलेला अमरकोश हे प्रसिद्ध कोश आहेत. तसेच मध्ययुगात महानुभाव पंथीयांची कोशरचना केलेली त्यांनी आढळते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राजव्यवहार कोश हे सुद्धा महत्वाचे आहे. तर रघुनाथ पंडितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून त्यांच्याच कारकिर्दीत तयार केलेला हा राजव्यवहार कोश. आणि ब्रिटिश राजवटीत भारतात कोशरचनेला अधिकच गती मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाश्चात्य देशातील कोशांविषयीची माहिती समजून घेऊया. पश्चिमेकडील देशांमध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून कोशरचनेची सुरुवात झाली. नॅचरल हिस्ट्री इसवी सन पहिले शतक यामध्ये हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश. 18व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा कोश महत्वाचा आहे. इनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला. हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. विकिपीडिया हा विश्वकोश तेवढ्याच दर्जाचा आहे.
हे 2 विश्वकोश संपूर्ण जगात विश्वसनीय समग्र माहिती असलेले आणि अद्ययावत असणारे असे विश्वकोश आहेत. कोणते 2? तर एन्सायक्लोपीडिया आणि विकिपीडिया. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो, त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो हे लक्षात ठेवा. आणि इतिहासाचे अभ्यासक कोशाच्या अभ्यासातून घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तर नीट लक्षात घ्या की इतिहास या विषयात जर आपण प्रावीण्य संपादन केले ना, तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आपण इयत्ता 10वी मध्ये याबाबतची माहिती विस्ताराने पाहिलेली आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अनेक व्यवसायांच्या संधी आहेत. तर आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.